स्वागत आहे तुमचं सगळ्यांचं विकास कौस्तुभ आणि मम्मी या चॅनलच्या नवीन एका व्हिडिओमध्ये। तर आता आपण शेताकडे आलेलो आहोत। वाजलेले आहेत संध्याकाळचे 4:30 आणि बघू शकता पावसाचं वातावरण झालं आहे। आणि मी आता आहे मलप्रभा नदीच्या बांधलेल्या डॅमवर। इथं पाणी अडवलेलं आहे, पत्रे घातलेले आहेत, बघू शकता पत्रे बांधलेले आहेत। हेच पाणी नंतर ऊसांना वापर केला जातं, ऊसाच्या पिकासाठी, बघू शकता। इकडून खालच्या साईडला सुद्धा पारिश्वरकडे सुद्धा बांधलेलं आहे, त्यामुळे इकडं पूर लागलेले आहे। पाठीमागून गाडी आले बघ। इकडं संध्याकाळचा दिसणारा नजारा बघू शकता। थंडगार वातावरण, सुटलेला वारा, वातावरण पूर्ण पावसाचं झालेलं आहे। बघू शकता पाणी। इकडं आम्ही पाण्यात मोटर बसवली आहे। मागे 2 व्हिडिओमध्ये मी नदीचा व्हिडिओ टाकला होता, त्यावेळेला एक होता पावसातील फर्स्टच व्हिडिओ मी चॅनल ओपन करून टाकला होता, आणि दुसरा होता पाणी मध्ये कमी झालेला। आणि आता बघू शकता डॅमाला पत्रे लावून पाणी अडवल्यामुळे किती साचलंय पाणी। आणि इकडं पाण्यात मोटर सोडलेली आहे, आणि इकडं मोटरेसाठी मोटर वगैरे चालू करण्यासाठी इथं हे बसवलेलं आहे, बघू शकता। इकडून पाणी आम्ही पूर्ण शेताला वापरतो। इथं पूर्ण सगळे शेतामध्ये आमच्या सागवानीची जास्त झाडं पाहायला मिळतात, म्हणजे लावलेले आहे सागवान। आणि इकडं आहे काजूचं झाड। इकडंच आम्ही संक्रांती दिवशी सगळे मिळून जेवण करतो, नदीला नैवेद्य देण्यासाठी। मड्डत असून येचूस खरं तुमची का लाई नव्हती शालनी? अट्ठाईस है। दोन 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 16 17 18 19 20 21 22 23 24 25 26 26 घंटा। हाँ हे भी भिजवले नाही त्याने।
तेवढं एक 10 टनाचं तर परमिशन दिल्यावर आमचं लवकर संपेल.